मी इथे कशी आले? तुम्ही मला त्या खोलीत पाठवलं होतं ना? मी ते चित्र तुला नाही देऊ शकत आता. का? शुभ्राने ते चित्र फाडून टाकलं. तुला माझे विचार आता पटणार नाहीत, पण एकदा का तुला चावी सापडली की सगळी कुलप आपोआप उघडतील. तुमच्यासारखीच मी सुद्धा अजून घराबाहेर पडलेली नाहीये, जाणवलंच नाहीये तुम्हाला कदाचित. वाईट याच गोष्टीचं वाटतंय बाबा. पण एकदा का तुला चावी सापडली की सगळी पण एकदा का तुला चावी सापडली की सगळी कुलप पण एकदा का तुला चावी सापडली की सगळी म्हटलं नव्हतं की शुभ्राची केस नॉर्मल नाहीये. कम ऑन क्षिप्रा, प्लीज नॉट अगेन. आपण दोघं भेटल्यावर आपल्याबद्दल कधीच बोलत नाही. वी ऑलवेज एंड अप टॉकिंग अबाउट अदर्स. आपण फक्त आपल्याबद्दलच बोललं पाहिजे का? निदान तेवढं तरी करूया. स्वप्नील, तुझा प्रॉब्लेम काय ना ते मला कळलेलंच नाही. तुला हवं तेव्हा तुला तुझ्या गोष्टी माझी शेअर करायच्या असतात आणि मी काही शेअर करायला गेले की. क्षिप्रा, तुझ्या पर्सनल, नॉन पर्सनल, महत्वाच्या, बिनमहत्वाच्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायला मी तयार आहे. पण तुझ्या आधी आणि शुभ्राच्या मॅरिड लाईफ बद्दल मला नाही बोलायचं. आधी माझा खूप जवळचा मित्र आहे, शुभ्रा माझी मानलेली बहीण आहे. तरीही मी आधी शुभ्राच्या मॅरिड लाईफ बद्दल बोलत नाहीये. मी स्पेसिफिकली शुभ्राबद्दल बोलते. मला तुला एवढंच सांगायचंय की शुभ्राचा प्रॉब्लेम दिसतो त्यापेक्षा खूप कॉम्प्लिकेटेड आहे. अँड आय कॅन प्रूव्ह इट टू यू. प्रथमेशनं काढलेलं एक चित्र होतं. क्षिप्रा, प्लीज स्पेअर मी. देन गेट लॉस्ट. ओके. नील, 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 नील. मग मी का दरवाजाजवळ येऊन उभी राहिले. पण तो दरवाजा उघडता उघडेना. मी खूप प्रयत्न केला पण शेवटपर्यंत तो दरवाजा उघडलाच नाही. काय अर्थ असेल या स्वप्नाचा?
तुझा कांदा किती जाड कापलाय सुलेखा, जरा बारीक काप ना. सॉरी. तुम्ही सांगा ना, काय अर्थ असेल माझ्या स्वप्नाचा? तुझा कांदा चिरून झाला ना की कढईत परतायला घे. मी बाहेरची खोली आवरून येते, मग भाजी टाकते. काय चाललंय तुमचं? मी तुम्हाला महत्वाचं काहीतरी सांगते आणि तुम्ही काय मला फालतू कामांमध्ये अडकवून ठेवलंय? स्वयंपाक करणं ही फालतू गोष्ट वाटते तुला? 2 दिवस उपाशी राहून बघ, म्हणजे अन्नाचं महत्व कळेल तुला. हे बघा, किंवा वर्षभर वरण भात आळणी खाऊन बघ, म्हणजे त्याचं महत्व कळेल तुला. एखादी गोष्ट आपण रोज करतो म्हणून तिचं महत्व कमी होत नाही, तर ती रोज केल्या वाचून चालत नाही म्हणून ती जास्त महत्वाची. ध्यानधारणेचंही तसंच आहे. जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत ते बंद दरवाजे कधीच उघडत नाहीत. कळलं? तुम्ही चिडलात माझ्यावर? माझं राहू दे ग, पण तुला चिडून चालणार नाही. यापुढे माझ्या अंगावर आवाज चढवायचा नाही. सॉरी. पण मला असं वाटलं की माझ्या या स्वप्नाचा संबंध माझ्या भविष्यकाळाशी, त्या बंद दरवाजा पलीकडे असं काही आहे की तुझा भूतकाळ देखील अनेक दरवाजांच्या मागे झाकला गेलाय. तो तरी कुठे माहितीये तुला? पण निदान माझी शत्रू कोण आहे हे तर मला माहिती आहे ना. आणि माझ्यासाठी तेवढंच पुरे नाही का? पण ते तिलाही माहिती असेल. मला नाही वाटत तिला याच्याबद्दल काही माहित असेल. आणि जोपर्यंत तिला कळत नाही तोपर्यंत मला धोका नाही, हो की नाही? अशी गाफील राहू नकोस. कदाचित तिला आता या क्षणाला सुद्धा कळू शकतं तो कोण आहे ते, नाही का? इंदू, इंदू असं काय करतेस? हा, काय झाले तुला? तुझ्या अंगावर